बोलेगाव परिसरातील काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजच्या जागेचा भाडे कराराचा वादाचा न्यायालयात निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं कोर्टातील बेलीफ व पोलिसांच्या बंदोबस्तात जागा मालक अनिल जाधव यांनी संपूर्ण जागेचा ताबा घेतला। गुरुवारी सायंकाळी कॉलेजसह सर्व इमारती खाली करण्यात आल्या। लेडीज हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनाही अचानक हॉस्टेल सोडावं लागलं। हॉस्टेलमध्ये असलेल्या बाहेरगावच्या मुलींना उद्या सकाळपर्यंत हॉस्टेल सोडण्याची सवलत जागा दिली आहे। अचानक झालेल्या या कारवाईमुळे परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संक्रांत आली आहे। दरम्यान सन 2018 मध्ये जागा खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, तरीही व्यवस्थापनाने ऍडमिशन सुरू ठेवले। अखेर कोर्टाने जागा खाली करून ताब्यात देण्याचे आदेश दिले। त्यानुसार मी जागेचा ताबा घेतलाय। विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून जे सहकार्य करता येईल ते केलंय। व्यवस्थापनाला सर्व कल्पना असूनही त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नुकसानीची जबाबदारी संस्थेची आहे, अशी प्रतिक्रिया अनिल जाधव यांनी दिली आहे। सदर मिळकत ही काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजने भाडे कराराने घेतली। 2005 सालापासून या भाडे कराराविरुद्ध कोर्टात दावा पेंडिंग होता। 2018 साली याच्यामध्ये ऑर्डर झाली। 2018 साली कोर्टाने यांना आदेश केला की आपण मिळकत खाली करून द्यावी, परंतु यांनी मिळकत खाली केली नाही आणि बोगस ॲडमिशन घेत राहिली। यांना डोनेशन जे भेटत होतं BHMSचं 10 लाख रुपये, नर्सिंगचं 1 लाख रुपये, ह्या पेमेंटसाठी ते बोगस कॉलेज चालवत राहिले आणि आज कोर्टाच्या आदेशाने आम्ही ह्या आमच्या जागेचा ताबा घेत आहोत आणि घेतलेला आहे। आमची सर्व नगरवासियांना अशी विनंती आहे की कोणीही याबाबत अफवा पसरवू नका। आहेत ते आम्ही सर्व त्यांना देत आहोत आणि त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ही मॅनेजमेंटची आहे आणि त्याबाबत आमची जबाबदारी नसली तरीही त्याबाबत आमचं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही 100% त्यांना देऊ। माझ्या मुलीचं नेवासा तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये काम झालेलं होतं। ऑलरेडी ती ड्युटीवर हजर झालेली होती, पण 20 तारखेची तिला फायनल डेट दिलेली होती। ह्या लोकांनी गेल्या महिन्यापासून पिळवणूक आणि अडवणूक लावली होती। आम्ही विनंत्या करू थकून गेलो होतो, या उद्या या असं करता करता आणि अजून सरांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलं। मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आज हे मला ओरिजिनल डॉक्युमेंट मिळाले। मी त्यांचा फार आभारी आहे।